रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम पार पडले। या वाढदिवसाचे औचित्य साधून रिपाईचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, नगरसेविका तथा रिपाई गट नेत्या दीक्षा लोंढे यांच्याकडून सातपूर येथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी अन्नधान्य वाटप, मास्क सॅनिटायझरचे वाटप, रक्तदान शिबिर यांसह इतर सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचा आज 61वा वाढदिवस। एका संघर्ष नायकाचा वाढदिवस उभ्या देशामध्ये आम्ही संपन्न करत असतो। नामदार आठवले साहेब आज आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, परंतु ते कधी स्वतःला आमदार, खासदार आणि मंत्री समजत नाहीत। स्वतःला एक लढावत सैनिक समजतात। म्हणून उभ्या देशामध्ये आज संघर्ष दिन म्हणून आम्ही साजरा करतोय। नाशिक जिल्ह्याचा झंझावात आपल्याला माहितीच आहे, सांगायची आवश्यकता नाही। आज कायदा सुव्यवस्था पाळणे आम्हाला करोनाचा महाचा कहर याला सुद्धा प्रतिबंध करण्याची आम्ही यंत्रणा आठवले साहेबांनी गो कोरोना केलं होतं। आता नवीन वर्षात आम्ही नो कोरोना घोषित करतोय आणि त्याला अनुसरून वाढदिवस जरी निमित्त मात्र असलं पण तेवढं प्रेरणा, ताकद आणि हिंमत, कार्यकर्त्याची जिद्द वाढवावी हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे। म्हणून आज जिल्ह्यामध्ये अतिशय भरगच्च कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलंय। सॅनिटायझर, मास्क वाटप आम्ही करतोय। 61 व्यक्तींना अन्नधान्य आणि किट वाटप करतोय। अनाथ आश्रम, हॉस्पिटल्स या ठिकाणी अन्नदान करतोय। जे गोरगरीब लोक आज हिवाळ्याचे दिवस आहेत, न सांगता न शायनिंग करता त्यांच्या अंगावर आम्ही रातोरात जाऊन शाली टाकल्यात, ब्लँकेट्स टाकलेत, कांबळे टाकल्यात। अशा पद्धतीनं रक्तदान शिबिरापासून, आरोग्य तपासणी शिबिरापासून तर अनेक प्रकारचे, मग नाशिकला रिक्षा चालक मालक संघटनेचा उद्घाटन सोहळा असेल, माथाडीच्या लोकांना सन्मान देण्याचा कार्यक्रम असेल, इकडं विधवा परित्यक्त्या 61 महिलांचा कार्यक्रम आहे। विविध संघटना पक्षातून जे लोक येत आहेत त्यांना ह्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील करून त्यांना सुद्धा काही पदं देण्याचा कार्यक्रम, हा फक्त केक कापून साजरा करायचा कार्यक्रम नसून हा संघर्ष नायकाला शोभेल ह्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करतोय। आठवले साहेबांचा पुढचं नियोजन मात्र पुढच्या वर्षाचं जसं नो करोना आम्ही घोषित केलं तसा भरगच्च कार्यक्रमाची सुद्धा तयारी सुरू झाली। 22 जानेवारीची आठवले साहेबांच्या कार्यक्रमाची जल्लोषात तयारी आहे। सिन्नरमध्ये सन्माननीय सांगळेच्या परिवाराच्या माध्यमातून 2-3 बुधवारला आम्ही आठवले साहेबांच्या निधीतून पैसे दिलेत, त्याचा उद्घाटन समारंभ आहे। अद्ययावत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आहे। विविध क्षेत्रातल्या प्रवेश सोहळ्याचा उद्घाटन समारंभ आहे। विशेषतः इथं अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आहेत, त्याचं सुद्धा कायद्याचं पालन करून आम्ही मातंग आघाडीच्या वतीने त्याचं नियोजन केले, त्याच्या उद्घाटन स्पर्धा आहेत। याबरोबर आगामी काळामध्ये हा 2 मार्चचा कार्यक्रम सुद्धा कायद्याला धरून शासनाचं परवानगी घेऊन माननीय नामदार आठवले साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत, विशेषतः ह्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, खासदार हेमंतप्पा घोडसे असतील, सीमाताई हिरे, राहुलजी ढिकले, हरंदेताई यांच्यासहित विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धर्म समभावाच्या भावनेतून कायदा सुव्यवस्थेचे पालन करून, संविधानाचं पालन करून 2 मार्चचा कार्यक्रम सुद्धा जिथं आम्हाला परमिशन मिळेल त्याची सुद्धा आम्ही जल्लोषात तयारी केली। अशा पद्धतीनं संघर्ष नायकाचा वाढदिवस, त्यांना उदंड आयुष्य लाभावं, लाभलेलं आयुष्य ज्या पद्धतीने संघर्षाने करतात, गोरगरिबांच्या सेवा करतात, त्याच पद्धतीने घडो अशी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।